जी श्रृंखला सुरू आहे, त्यातला 223वा भाग, 223वा सत्र आज प्रस्तुत होत आहे. तर ह्या सत्रात उपस्थितांच्या चरणी मी प्रार्थना करतो की मला आशीर्वाद द्यावे, जेणेकरून मी 4 शब्द बोलू शकेन. तसेच माझे दीक्षागुरू, शिक्षागुरूंच्या चरणी पण प्रार्थना करतो की मला आशीर्वाद द्यावे, जेणेकरून जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या अभंगावरती मी 4 शब्द बोलू शकेन. तर आजचा अभंग असा आहे. नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते राधानाथ स्वामिनिति नमः. नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नमः. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशिकारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम. ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतात्पदकमलं श्रीगुरोन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललितां श्रीविशाखान्वितां च. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमोस्तुते. सप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आजचा अभंग असा आहे. अभंग हा 173वा क्रमांक आहे. वेदांचे गवर न कळे पाठवण, वेदांचे गवर न कळे पाठका, अधिकार लोका नाही एरा. वेदांचे गवर न कळे पाठका, अधिकार लोका नाही एरा. विठोबाचे नाम सुलभ सोपारे, तारी एक सरे भव सिंधू. विठोबाचे नाम सुलभ सोपारे, तारी एक सरे भव सिंधू. जाणत्या असाध्य मंत्रतंत्र काळ, हेरतो सकळ मूढ लोक. जाणत्या असाध्य मंत्रतंत्र काळ, हेरतो सकळ मूढ लोक. तुका म्हणे विधी निषेध लोपला, उच्छेद या झाला मार्गाचा. तुका म्हणे विधी निषेध लोपला, उच्छेद या झाला मार्गाचा. अर्थ असा आहे. वेद पाठकांना वेदातील तात्पर्य कळत नाही. अन्य जणांना वेद म्हणण्याचा अधिकार नसल्यामुळे त्यांना वेद कळण्याचा प्रश्नच नाही. परत एकदा वाचतो. वेद पाठकांना वेदातील तात्पर्य कळत नाही. अन्य जणांना वेद म्हणण्याचा अधिकार नसल्यामुळे त्यांना वेद कळण्याचा प्रश्नच नाही. पुढे म्हणतात महाराज, विठोबाचे नाव घेण्याचा अधिकार सर्वांना आहे. तो सुलभ आहे आणि भवसागर पार करणारे आहे. विठोबाचे नाव घेण्याचा अधिकार सर्वांना आहे. तो सुलभ आहे आणि भवसागर पार करणारा आहे. जे कोणी मंत्रतंत्राचे जाणकार आहेत त्यांना देखील त्या कर्मकांडाला आवश्यक असणारे देश, काळ, वेळ, मंत्र, तंत्र इत्यादी व्यवस्थित साधत नाही. सामान्य जन तर या प्रकाराबद्दल अनभिज्ञ असतात. जे कोणी मंत्रतंत्राचे जाणकार आहेत त्यांना देखील त्या कर्मकांडाला आवश्यक असणारे देश, काळ, वेळ, मंत्र, तंत्र इत्यादी व्यवस्थित साधत नाही. सामान्य जन तर या प्रकाराबद्दल अनभिज्ञ असतात.
तुकाराम महाराज पुढे म्हणतात, वेदांनी सांगितलेल्या विधी निषेधाचा लोप झाल्यामुळे वेद मार्गाचा उच्छेद आला आहे. आता नामाशिवाय अन्य तरणोपाय नाही. काय म्हणतात तुकाराम महाराज? वेदांनी सांगितलेल्या विधी निषेधाचा लोप झाल्यामुळे वेद मार्गाचा उच्छेद आला आहे. आता नामाशिवाय अन्य तरणोपाय नाही. म्हणजे या कलियुगामध्ये भगवंताचं नामस्मरण करूनच आपण भक्ती मार्ग स्वीकारू शकतो. की वेदाची जी भाषा आहे ती या सर्वसामान्य जीवांना आताच्या कलियुगातल्या जीवात्म्यांना किंवा मनुष्यांना समजणे अशक्य आहे, फार कठीण आहे. वेद हे दैवी विशुद्ध भाषेमध्ये लिहिलेले आहेत आणि ती समजणे आम्हासारख्या ह्या कलियुगातल्या जीवांना अत्यंत कठीण आहे. हे वेद प्रथम भगवंताने ब्रह्मदेवांना सांगितलेले होते. 4 श्लोकामध्ये वेद सांगितलेले होते आणि ह्या वेदांचा इतकी गहन आहे, अर्थ गहन आहे, त्याचा अभ्यास ब्रह्मदेवाने 3 वेळा केला. म्हणजे ब्रह्मदेवासारख्या बुद्धिमान व्यक्तीला सुद्धा 3 वेळा त्याचा अभ्यास करावा लागला. कारण हे समजणं इतकं सोपं नव्हतं. मग ब्रह्मदेवाला जर हा गहन अर्थ समजायला इतका वेळ लागला, 3 वेळा अभ्यास करावा लागला, तर मग आपल्यासारख्या पामरांचा काय कुठं प्रश्नच कुठे येतोय समजायचा. त्यासाठी हे वेदांचा अर्थ समजणे हे आमच्यासारख्या कलियुगातल्या जीवासाठी अत्यंत अवघड आहे. ब्रह्मदेवाचं शरीर हे कशानं बनलेलं आहे? बुद्धीनं शरीर त्यांचं बनलेलं आहे. तरी सुद्धा त्यांना हे समजणं एवढं कठीण गेलं आणि आपलं हे पंचतत्वानं बनलेलं शरीर आहे नाशिवंत, त्यांना हे समजणे अत्यंत अत्यंत कठीण आहे. म्हणून आपण वेद जाणण्याचा प्रयत्न केला नसला पाहिजे. वेदाचं जे तात्पर्य समजून सांगण्याला आलेलं आहे ते समजून घेणं, भागवतम हे वेदांचं तात्पर्य आहे, ते समजून घेऊन आपण भक्ती मार्गाचा अवलंब केला पाहिजे. पूर्वी जे ब्रह्मदेवांना वेद सांगितले गेले त्याचे ते ह्या कलियुगामध्ये समजणं शक्यच नाही. तरी पण ते सोपं करावं यासाठी भगवंताचा जो शक्तावेश अवतार आहे व्यासदेव, त्या वेदाचे 4 भाग केले सोपे करायसाठी. पहिला म्हणजे सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद आणि ऋग्वेद हे 4 वेद केले. हे 4 वेद केल्यानंतर आपल्या शिष्याना त्या वेदांच्या वरती विभाजन करून लिहिण्याचा आदेश दिला. व्यासदेवाने उपदेश केला. त्यानंतर त्यांनी ते लिखाण केलं आणि ह्या 4 वेदाचा अर्थ सुद्धा समजणं हे आताच्या कलियुगामध्ये कठीण आहे. म्हणून त्या वेदाची 108 उपनिषद केली आणि वेदांत सूत्र लिहिलं. वेदांत सूत्र म्हणजे फक्त सूत्र आहेत. ह्या सूत्राचा अर्थ समजणं सध्या खूप खूप कठीण आहे आणि हे जेव्हा व्यासदेवांच्या ध्यानात आलं, वेद समजणं कठीण आहे, वेदांत सूत्राचा अर्थ समजणं कठीण आहे, 108 उपनिषदाचा अर्थ समजणं कठीण आहे, म्हणून व्यासदेवाने भागवतम लिहिलं. वेदांत सूत्राचं जे सारांश आहे तो भागवतामध्ये आहे. तर वेद हे जर वृक्ष मानलं आपण तर त्याचं फळ म्हणजे भागवतम. म्हणून भागवतम हा वेदांत सूत्राचा सार आहे किंवा भाष्य आहे. मग ज्यावेळी व्यासदेवाने 18 पुराणं लिहिली, नंतर वेदाचे 4 भाग केले, वेदांत सूत्र लिहिलं, 108 उपनिषद लिहिलं, तरी सुद्धा त्यांना समाधान होत नव्हतं. एवढं सगळं लिखाण करून समाधान होत नव्हतं व्यासदेवाला. व्यासदेवाला प्रश्न पडला की एवढं सगळं साहित्य लिहून ज्याद्वारे सर्वसामान्य जीवांचा उद्धार होईल, त्यांना भगवंताचं प्रेम प्राप्त होईल असं मी लिखाण करण्याचा प्रयत्न केला, तरी सुद्धा माझ्या मनाला समाधान मिळेना. तर मग वाचकांना कसं समाधान पडले ह्या चिंतेत होते. तोपर्यंत नारद मुनी आले आणि नारद मुनीने विचारलं की कसं काय चालू आहे तुमचं आध्यात्मिक कार्यक्रम. तर त्यावेळी वेद व्यास म्हणाले, तू जे काम कर्तव्य केलास, काम केला त्याच्याबद्दल तुम्ही समाधानी आहात का? त्यावेळी व्यासदेव म्हणायला लागले नारद मुनींना की तुम्ही माझे गुरु आहातच आणि तुम्ही माझ्या अंतःकरणाला ओळखता, माझ्या मनाला आंतरिक दृष्टीने ओळखताय, त्यावेळी मी का समाधानी नाही आपल्याला माहिती आहे, मी सांगायची गरजच नाही आहे. तेव्हा नारद मुनी म्हणाले, हे जे तुम्ही साहित्य लिहिलात ह्या साहित्यामध्ये भगवंताची स्तुती करायचं साहित्य कुठलं यातलं? पण 18 पुराणं लिहिली, 18 पुराणात प्रत्येक देवी देवता कशी श्रेष्ठ हे सांगितलं गेलं.
त्यामुळे ह्याचा अभ्यास करणारे प्रत्येक जण मी ज्या पुराणाचा अभ्यास करतो ती देवता किंवा देव श्रेष्ठ आहे असं समजलं जाईल. त्यामुळं ह्यांच्यातच वादविवाद सुरू होतील. आणि ह्याच्यात भगवंतांची स्तुती कुठं आहे? पूर्ण पुरुषोत्तम भगवंत ह्या सृष्टीचे अनंत कोटी ब्रह्मांडाचे जे नायक आहेत, त्यांची स्तुती याच्यात कुठं आहे? म्हणजे बाकीचं इतकं साहित्य लिहून त्याचा काय उपयोग? त्याचा उद्देश काय? आणि त्यांनी भगवंताची लीला, भगवंताची महती सांगणारं तुम्ही ग्रंथ द्या म्हणून भागवतमची निर्मिती करायचा आदेश दिला. आणि त्यावेळी मग व्यासदेवानी हे भागवतम लिहिलं. आता जे आपण भागवतमचं अध्ययन करतोय ते व्यासदेवानी नारद मुनीच्या आदेशावरून लिहायला सुरुवात लिहिलं. आणि विशेष म्हणजे ते कठीणच आहे. आणि हे जे वेद समजणे आताच्या लोकांना कठीण आहेत, पण त्या वेदाचा अर्थ समजून सांगणारे आचार्य सुद्धा आता उपलब्ध नाही आहेत. पण ती भाषा समजत नाही, मग समजून सांगायचा प्रश्नच कुठे येतोय? म्हणून हे सगळं सोपं करायसाठी भगवंतांच्या प्रेरणेद्वारे व्यासदेवाने भागवतमची रचना केली, ज्याद्वारे भगवंतांची महती तिच्या सांगितली. भगवंताचे जे शुद्ध भक्त आहेत त्यांच्याबद्दल महती सांगितली गेली आहे. आणि भागवतमचं श्रवण करणं हे आदि जीवाचं प्रत्येक जीवाचं कर्तव्य आहे. आता भागवतम हा जो ग्रंथ आहे त्याला निगम कल्पतरू म्हणतात म्हटलंय, कारण वैदिक वृक्षाचं हे सार आहे म्हणून त्याला निगम कल्पतरू म्हणतात. तर ह्या कल्पतरूला जे फळ आलेलं आहे सगळ्यात सर्वश्रेष्ठ फळ, वृक्षाचं सर्वश्रेष्ठ गिफ्ट काय असते तर ते फळ असते. तसे भागवत म्हणजे त्या वेदरूपी जो वृक्ष आहे त्याचं हे मिळालेलं फळ आहे. आणि हे कल्पतरू असल्यानं भागवतमला कल्पतरूचं कर्तव्य काय असतंय, जे आपण कल्पतरूच्या वृक्षाखाली जाऊन इच्छा करू ते आपल्याला प्राप्त होत असते. तसं हे भागवतम सुद्धा कल्पतरू आहे. म्हणजे भागवतम वाचल्यानंतर आपल्याला फक्त आध्यात्मिक इच्छा पूर्ण होतात असं नाही आहे, भौतिक इच्छा सुद्धा पूर्ण होतात. भौतिक इच्छा असू दे, आध्यात्मिक इच्छा असू दे, त्या पूर्ण केल्या जातात त्या भागवतमच्या अभ्यासानं. आणि म्हणून हा सर्व काही प्रदान करणारा ग्रंथ आहे. आपल्याला आध्यात्मिक असू दे, भौतिक असू दे, सर्व काही प्रदान करणारा ग्रंथ आहे. म्हणून याला निगम कल्पतरू म्हणतात. म्हणूनच्या ग्रंथाला इतकं महत्व दिलं जातं. आणि तो अभ्यास करून भगवंताचं प्रेम प्राप्त करण्याचं ज्ञान हे मुख्य करून या ग्रंथाचा उद्देश आहे. तरी पण याच्यामध्ये आपल्याला जे हवं ते भौतिक इच्छा पण पुऱ्या होऊ शकतात भागवतमचं अध्ययन करून. म्हणून भागवतमचा अध्ययन करून आध्यात्मिक लाभ तर होईलच होईल, पण भौतिक लाभ पण होऊ शकतो. आता याचं एक साधं उदाहरण, डिटेलमध्ये काय आपण जायला आपल्याला वेळ नाही आहे. कोणाला जर वाईट स्वप्न पडत असेल तर काय करायचं, तर गजेंद्र मोक्ष हा जो भाग आहे भागवतम मधला तो वाचायचा. तो वाचल्यानंतर आपल्याला वाईट स्वप्न पडायचं बंद होते, ते बंद होऊन जाते. कुणाला दीर्घ आयुष्य पाहिजे असेल तर ध्रुव महाराजांच्या जे आख्यान आहे ते वाचायचं. त्या भयापासून आपली मुक्ती पाहिजे असेल तर प्रल्हाद महाराजांचं आख्यान वाचायचं. संपत्ती हवी असेल तर समुद्र मंथनाचं आख्यान वाचायचं. अशा प्रकारे भागवतमद्वारे आणि भागवतमचा प्रत्यय अध्याय संपल्यानंतर त्या अध्यायाच्या श्रवणाचा अभ्यासाचं काय फळ आहे ते भागवतामध्ये सांगितलेलं आहे. अशा प्रकारे ज्यावेळी आपण भौतिक कार्य करत असतो त्याच्या पाठीमागे आपल्याला काही गोष्टी प्राप्त हव्यात ही इच्छा असते. आपण जे पण भौतिक कार्य करतो, कर्मकांड करतो, त्याच्या पाठीमागे आपल्याला काय पाहिजे असतं ही इच्छा असते म्हणूनच आपण करतोय. मग ही कर्मकांड करण्याच्या ऐवजी जर भागवतमचं श्रवण करून भागवतमचा अभ्यास करून जरी आपल्या इच्छा ठेवल्या तरी सुद्धा त्या प्राप्त होऊ शकतात. आता अर्थाची जिज्ञासू आणि ज्ञानी ही चार प्रकारचे लोक असतात भगवंताचे भक्तापैकी. अर्थार्थी, जिज्ञासू, ज्ञानी. अर्थ म्हणजे दुःख, काही ते संकटात सापडलेलं असतं आणि म्हणून भगवंताची भक्ती करतोय. अर्थार्थी म्हणजे पैशासाठी, मला पैसे संपत्ती मिळावी त्यासाठी भगवंताची भक्ती करतो. ज्ञानी भगवंतांना जाणून गेले, ब्रह्मज्योतीत विलीन होण्यासाठी, मोक्ष होण्यासाठी अभ्यास करतात. आणि अर्थार्थ ज्ञानी जिज्ञासा, जिज्ञासून भगवंताच्या जाणून घेण्याची जिज्ञासा असते म्हणून ते करतात. तर हे चारही लोक सुद्धा भगवंतांचं प्रेम प्राप्त करावे हा त्यांची इच्छा त्याच्यात नसते भक्ती करण्यामध्ये. हे त्यांचे जे उद्देश आहेत ते चार प्रकारचे, म्हणून ते भगवंताची भक्ती करतात. तरी पण भगवंत त्याच्यावर प्रसन्न होतात आणि त्यांची इच्छा पुरी करतात. का? कारण भले त्यांची भौतिक इच्छा असू दे, पण ते शरण कोणाची पत्करतात, शरणागती कोणाला होतात, भगवंताच्या प्रीती होतात. म्हणून भगवंत सुद्धा या चार लोकांना भक्त म्हणतात, भगवंत भक्त समजतात. म्हणून
आपण ह्या गोष्टी भौतिक गोष्टी जर आपल्याला हव्या असतील तरी सुद्धा आपण भागवतमची शरणागती घेतली तर त्या पण इच्छा आपल्याला मिळू शकतात, त्यात शंकाच नाही. आणि म्हणूनच भागवतम म्हणजे कल्पतरू आहे. म्हणून कधी कधी आपल्याला जेव्हा जेव्हा मन अशांत असेल, चिंता असेल, आपण अस्वस्थ असू, त्यावेळी या भागवतमचा आश्रय घ्यावा. भागवतम ज्यावेळी वाचू त्यावेळी मनशांती मिळतेच, चिंतामुक्तता पण होते आणि तणावमुक्तता पण होते. की ज्यावेळी आपण गंभीरपणे करू याचा अनुभव होईल आपल्याला. काय होते भागवतमच्या श्रवणानं, अध्ययनानं मनशांती तर मिळतेच मिळते, चिंतामुक्तता होते आणि तणावमुक्त होते. हे सर्व काय मिळेल भागवतमचा जर आपण आश्रय घेतला तर. आता आपण पाहतो आध्यात्मिक दृष्टीने म्हणून अर्थ, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. धर्माच्या द्वारे अर्थ प्राप्त करून आपण जर मोक्ष प्राप्तीचा प्रयत्न केला, धर्म, अर्थ, काम म्हणजे आपली इच्छा पण पुऱ्या होतात आणि मोक्ष प्राप्तीची पण इच्छा पुरी होते. हे धर्म, अर्थ, काम असे 4 पुरुषार्थ आहेत. पण या 4 पुरुषार्थापेक्षा सर्वश्रेष्ठ काय आहे? पुरुषार्थ भगवंताची भक्ती करणं. हा पंचम पुरुषार्थ आहे. पण ह्या 4 पुरुषार्थाद्वारे आपण ज्यावेळी प्रयत्न करू, त्यावेळी आपल्याला काय प्राप्त होतंय? तर अर्थ आणि काम हे आपण भगवंताची जर कर्मकांड किंवा भगवंताची जर भौतिक दृष्टीने इच्छा केलो, तर अर्थ आणि काम प्राप्त होतंय. आणि ज्यावेळी अर्थ काम प्राप्त करतो, की आपण काय इच्छा करतो? तर करण्यापाठी आमचा मार्ग आपला काय की प्रवृत्ती काय असते, इच्छा काय असते? की भोगविलास मला हवा, मला हे पाहिजे, हे सुख पाहिजे, ते सुख पाहिजे. यामध्ये आपल्याला आपल्या अपेक्षा काय असतात? माझी पत्नी सुंदर असावी, माझी मुलं-बाळं ती सुंदर असावीत, गुणी असावीत. नंतर माझी सांपत्तिक स्थिती खूप चांगली असावी, मला सुंदर राहायला घर मिळावं, आर्थिक स्थिती चांगली असू दे, माझे नातेवाईक सगळे माझ्याशी चांगले वागणारे असू देत. अशा अनेक अनेक भौतिक इच्छा ठेवून आपण हे भगवंताची भक्ती ज्यावेळी करायला लागतो, त्यावेळी भगवंताच्या कृपेनं आणि आपल्या ह्या प्रयत्नानं आपल्याला हवे ते मिळते. सुंदर पत्नी मिळते, गुणी पत्नी मिळते, गुणी मुलं होतात, सांपत्तिक स्थिती चांगली असते, उत्तम बंगला मिळतो, सगळं सगळं मिळते. आणि हे सगळं मिळाल्यानंतर सुद्धा आपल्याला एक मनात जाणीव होते अजून काहीतरी कमी आहे, अजून काहीतरी मिळालं पाहिजे. आपण जे पण कार्य आता करत असतो त्याच्या पाठीमागे आपला उद्देश काय असतो? आपल्याला आनंद मिळू दे आणि तो आनंद शाश्वत असू दे, हा आपला उद्देश असतोय. आणि ह्यासाठी सगळं करत असतोय. ते आता ज्या गोष्टी सांगितल्या, सुंदर पत्नी मिळू दे, गुणी पत्नी मिळू दे, गुणी मुलं मिळू द्यात, सुंदर मुलं मिळू द्यात, सांपत्तिक स्थिती चांगली राहू दे, माझं आरोग्य चांगलं राहू दे, ह्या ज्या अपेक्षा आहेत, ह्याद्वारे हे प्राप्त करून आपला उद्देश काय असतोय? आपल्याला आनंद मिळू दे आणि तो आनंद शाश्वत असू दे. पण ज्या जगात आपण आहोत, भौतिक जगात, तिथं शाश्वत काहीच नाही आहे. सगळं काय म्हणतात अशाश्वत आहे. मग इथं आनंद कसं मिळणार? आणि हे दुःखालय आहे. अगोदरच शास्त्राने सांगितलेलं आहे, की हे अशाश्वतम दुःखालयम अशाश्वतम. म्हणजे दुःखानं भरलेलं आहे. ह्याच्यात सुख नाहीच आहे. तर मग इथं सुख कसं मिळणार? आणि सगळं जे सुख समजा जरी मिळालं, तरी ते अशाश्वत आहे. मग तुम्हाला शाश्वत आनंद पण आपल्याला कसा मिळणार आणि दुःखमुक्त आपण कसं होणार? त्यासाठी हे सगळं प्राप्त झाल्यानंतर सुद्धा आपण सुखी राहत नाही, समाधानी राहत नाही. आणि मग विचार आपण करायला लागतो, की एवढं सगळं मी केलो, भक्ती मार्गाचा अवलंब केला, भगवंताच्याकडे इच्छा केली, तर भगवंताने मला सगळं दिलं. की ज्या ज्या अपेक्षा होत्या त्या सगळ्या दिल्या. तरी पण मला आनंद का मिळत नाही? मी समाधानी का नाहीये? हा मनात विचार पडायला लागतो. हे सगळं मिळाल्यानंतर काहीतरी अधुरं आहे आपल्याकडे, अपुरं आहे असं वाटायला लागतंय मनामध्ये. मी पूर्णतः मला प्राप्त मिळालेली नाही. आता साधी गोष्ट, हे बाहेरचे देश आहे, अमेरिकेसारखे देश आहेत. तिथं काय सुखसुविधा कमी आहेत? सांपत्तिक स्थिती चांगली आहे, सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे आहेत. त्यांना संपत्तीचा खर्च कसा करायचा प्रश्न आहे, आपल्याकडे मिळवायचा कसा प्रश्न आहे. इतकं सगळं सुविधा उपलब्ध असून ते लोक का सुखी नाही आहेत? ते आनंदी आहेत काय? त्यांच्याकडे शाश्वत आनंद आहे काय? सुख समाधान आहे का? नाहीये. त्यांना सुद्धा झोपायसाठी झोपेची गोळी घ्यावी लागते. अशा प्रकारे आपल्याला या सगळ्या जरी गोष्टी मिळाल्या, तरी सुद्धा आपल्याला कुणकुण जाणीव होते, उणीव भासते, की काहीतरी यात कमी आहे, मला काय मिळत नाहीये, काय माझ्या इच्छेप्रमाणे होत नाहीये. असं का होतंय? तर भगवंत सच्चित आनंदमय आहे. भगवद्धामात त्यांचं वास्तव आहे. सच्चित आनंदमय. म्हणजे सत म्हणजे शाश्वत आहे, चित म्हणजे ज्ञानमय आहेत, आनंदमय आहेत. म्हणजे हा कधी न संपणार आहेत. तर सच्चित आनंदमय आणि आपण कोण आहोत? भगवंताचे अंश आहोत. मग भगवंताचा सच्चित आनंदमय आपण सुद्धा आहोत. पण आपण या भौतिक प्रभावामध्ये आल्याने, भौतिक त्रिगुणाच्या प्रभावात आल्यामुळे आपला पतन झालेलं आहे आपलं.
त्याचं कारण काय आहे? भौतिक गुणांचा प्रभाव, 3 गुणांचा प्रभाव, सत्वगुण, रजोगुण, तमोगुणाचा प्रभावामुळे आपण आपलं पतन झालेलं आहे. म्हणून आपल्याला इथे शाश्वत आनंद मिळत नाही. शाश्वत आनंद जर पाहिजे असेल, तर भगवंताच्या धामाशिवाय आपल्याला कुठेही मिळणार नाही. मग आपल्याला ही कुणकुण ज्यावेळी भासते, की मी आनंदी का नाही आहे? मी दुःखी का आहे? एवढं सगळं माझ्याकडे असून मला समाधान का नाही आहे? त्यावेळी आपण विचार करायला लागतो, की आता एवढं मला मिळून जर मी समाधानी नाही आहे, तर मला काय करायला पाहिजे? मग अनेक अध्ययन करायला लागतो, आचार्यांची मदत घ्यायला लागतो, करायला लागतो आणि मग काय करू म्हणजे मी या दुःखातून मुक्त होईल? आता मी सांगितलं तर हे दुःखालय आहे. इथे दुःखच दुःख आहे. मग ते शारीरिक दुःख असू दे, मानसिक दुःख असू दे, अधिभौतिक, अधिदैविक, आध्यात्मिक ही सगळी दुःख असतात. आध्यात्मिक दुःख म्हणजे आतल्या इंद्रियाद्वारे होणारा त्रास आपल्याला, मनाद्वारे होणारे त्रास. अधिभौतिक म्हणजे बाहेरच्या गोष्टीकडून होणारा त्रास. अधिदैविक म्हणजे भगवंतांच्या सृष्टीकडून होणारे त्रास. आता भूकंप होतात, त्रास होतोय. अनेक वर्ष अधिक पाऊस पडून पूर येतात, त्याच्यात नुकसान होतंय. कधी-कधी पाऊसच पडत नाही, त्याच्यामुळे त्रास होतो. हे सगळे अधिदैविक दुःख आहे. अधिभौतिक म्हणजे आतल्या आपल्या मनाद्वारे होणारी दुःख. अधिदैविक, अधिभौतिक आणि आध्यात्मिक. तर अशी ही 3 प्रकारची जी दुःख आहेत, त्याच्यानं आपण गंजून गेलेलो आहोत. ह्यातनं मुक्ती व्हायची असेल, तर काय करायला पाहिजे? ह्याचा विचार मनात यायला लागतोय. आणि मग आपण काय करावं म्हणून शास्त्राचा आपण अभ्यास करायला लागतोय. आणि मग आपण ज्ञान मार्गाचा अवलंब करावा लागतोय आणि ह्या दुःखातनं मुक्ती कशी व्हायची यासाठी प्रयत्न करायला लागतोय. आणि मग प्रयत्न करत ज्यावेळी आपण प्रयत्न करू गांभीर्यानं, त्यावेळी आपल्याला समजा एवढे प्रयत्न करून आपल्याला तिथपर्यंत पोहोचलो तर आपल्याला मुक्ती मिळते. आणि मुक्ती मिळणे म्हणजे काय हो? एका जीवात्म्याला मुक्ती मिळते म्हणजे काय? तो दुःखमुक्त होतो. आनंद प्राप्त नाही, दुःखमुक्त होतोय. आता जे आपण दुःख कष्ट भोगतोय त्यातून मुक्ती होते. जसं एखादा माणूस आपल्याला खूप त्रास होत असतो, दुःखी असतो म्हणून तो दारू पाजतो. दारूची नशा करतोय आणि नशेत इतका जातोय, की त्याला दुःख काय व्हायला लागलं ते समजतच नाही. तो इतका नशेमध्ये स्वतःची स्मृती सगळं विसरून जातोय, की मी काय दुःख भोगलो पूर्वी त्याचं स्मरणच राहत नाही. म्हणजे त्या दुःखाचं स्मरण राहिल्यामुळे तर त्याला कशाची वेदनाच होत नाही. स्मृतीच राहत नाही. दुःख व्हायला कशामुळे ते. तसं समजा एखादा माणूस मी किती वेळा तर आपल्याला उदाहरण दिलं आहे. कोमामध्ये जातोय. कोमामध्ये गेल्यानंतर त्याचं ऑपरेशन व्हायलंय. त्याच्या काय इंद्रियांचं त्याला कापलं गेलेलं आहे, जायला लागलंय. त्याला काय इंजेक्शन करायलेत किंवा काही भाग ऑपरेशनद्वारे कट करायलेत. काहीही समजत नाही. म्हणजे जे दुःख होणार असते त्या दुःखातून मुक्ती मिळाली. पण जीवात्म्याचं स्वरूप काय आहे? सच्चित आनंदमय. भगवंत जसं सच्चित आनंदमय आहे, तसं जीवात्म्याचं स्वरूप सच्चित आनंदमय आहे. म्हणून आनंद मिळविण्यासाठी शेवटी जीवात्मा नेहमीच प्रयत्न करत असतोय. आणि त्यासाठी त्या कोमाच्या स्थितीत सुद्धा आपल्याला शाश्वत आनंद किंवा आनंद मिळत नाही. म्हणून तो अभ्यास करायला लागतोय. काय करायला पाहिजे? आता ह्या स्थितीत जे मी आतापर्यंत कर्मकांड केलं किंवा जे भौतिक इच्छा प्राप्त व्हाव्यात म्हणून मी भक्ती मार्गाचा अवलंब केला, त्याद्वारे मला काही मिळालं नाही. मग काय करायला पाहिजे? मग मुक्तीसाठी प्रयत्न केला पाहिजे. मग मुक्तीसाठी ज्ञान मार्गाचा उपयोग करून मुक्ती जरी मिळाली, तरी जीवात्मा आनंद होणार नाही, हे त्याला अभ्यास करून समजलंय. मग शेवटी शाश्वत आनंद कशाने मिळणार? हा विचार केल्यानंतर मग जे आपल्याला साधू संत उपदेश करतात, हे ग्रंथ जे आहेत अनेक 18 पुराणं, महाभारत हे जे ग्रंथ आहेत, भागवतम या ग्रंथाद्वारे आपण शाश्वत आनंद मिळवण्याचा मार्ग कुठला हो सांगितला जातो. आणि मग ह्या आनंद मिळवण्यासाठी जे उपदेश केले जातात साधू संतांच्याकडून, त्या उपदेशाचं जर आपण पालन केलं, तर त्या मार्गाद्वारे आपण तिथं पोहोचू शकू. हा मार्ग साधू संत आपल्याला दाखवतात. आणि म्हणजे शाश्वत आनंद जर पाहिजे असेल आपल्याला, ह्या दुःखातून जर आपल्याला मुक्त व्हायचं असेल, तर साधू संत जे उपदेश करतात, त्या उपदेशाचं पालन करून आपण भक्ती मार्गाचा अवलंब केला पाहिजे. हे जे योग आहेत, ज्ञानयोग, हठयोग, हे जे योग आहेत, हे सगळ्या योगाद्वारे आपल्याला शाश्वत आनंद कधी मिळणार नाही आणि पूर्वत कधी मिळणार आहे. ह्या सगळ्या योगाच्या वरती म्हणजे भक्तियोग आहे. भक्तियोगाचा जर आपण अवलंब केला, तरच आपण भगवंतांचं प्रेम प्राप्त करू शकू, अन्यथा कधी करू शकत नाही. आणि म्हणून भगवंत म्हणतात, "भक्त्या माम विजानाति." भक्तीनंच मला तुम्ही जाणू शकाल. अन्य कुठल्याही मार्गानं तुम्ही मला जाणू शकत नाही. ते भगवंत आपल्या भगवद्गीतेचे शिकवून देतात. म्हणून हे जे भागवतम आहे सध्या, भगवंतांचं प्रेम प्राप्त करायचं असेल, शाश्वत आनंद प्राप्त करायचा असेल,
तर आपण भागवतमचा आश्रय घेतला पाहिजे. आणि हे भागवतम म्हणजे अमृत आहे, अमृत. आपल्याला अजून त्याच्यात रस उत्पन्न होत नाही आहे, कारण तेवढ्या गंभीरतेनं आपण त्याचा अभ्यास करत नाही. म्हणून आपल्याला तो जाणवत नाही. नाहीतर भागवतम म्हणजे अमृत आहे, अमृत प्राशनासारखं आहे भागवतमचा अभ्यास करणं आणि भागवतमचं श्रवण करणे म्हणून. आपण तेवढ्या सिरियसली घेत नाही, म्हणून त्याचा आनंद आपल्याला अजून मिळाला झाला नाही. पण तो घेतला पाहिजे, तरच आपण आपली जी इच्छा आहे त्या पुऱ्या होतील. विशेष म्हणजे आता तुकाराम महाराज काय म्हणतात, ह्या भागवतमचं श्रवण केलं पाहिजे, ऐकलं पाहिजे, हे बरोबर आहे. पण कधी-कधी ह्याचं पण आपल्याला कठीण अर्थ समजायला कठीण जातो किंवा पालन करायला कठीण जातो. आणि हे चैतन्य महाप्रभूंना माहीत होतं. चैतन्य महाप्रभू म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत. म्हणून चैतन्य महाप्रभूंनी आपल्या ह्या अनुयायांद्वारे काय प्रचार केला, की ह्या कलियुगातल्या लोकं या कुठल्याही ग्रंथाचा अभ्यास करून त्यातून माझं प्रेम प्राप्त करणं शक्य नाही, म्हणून त्यांनी सोपा मार्ग काय दिला, भगवंताच्या नामाचं नामस्मरण किंवा भगवंताच्या नामाचं जप संकीर्तन करा. तुकाराम महाराजांचे गुरु म्हणजे आध्यात्मिक गुरु म्हणजे चैतन्य महाप्रभू. चैतन्य महाप्रभूंनी ह्या संकीर्तन आंदोलनाचाच प्रचार केला आणि तुकाराम महाराजांनी सुद्धा तोच प्रचार केला. तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये सगळं त्याचाच उल्लेख आहे, तो आपण बघत आहात. म्हणून भगवंताने हे जे आपले पार्षद आहेत तुकाराम महाराजांच्या सारखे, त्यांना पाठवलं, जेणेकरून आपण त्यांची सहायता घेऊ भगवंतांच्या प्राप्तीसाठी आणि भगवंताच्या नामाचं जप करून, हरिकीर्तन करून, संकीर्तन करून आपण भगवंतांचं प्रेम प्राप्त करू. हे मूळ उद्देश आपला प्रचाराचा आहे. मग मागं मी तुम्हाला अनेक वेळा सांगितलं, की सतयुगामध्ये भगवंताचं प्रेम प्राप्त करायचा मार्ग आता उपलब्ध नाही आहे. त्यावेळी काय केलं जायचं? भले-भले ध्यान करा. 1,00,000 वर्ष आयुष्यमान होतं. पण 30,000, 40,000, 50,000 वर्ष तप करायचे, ध्यान करायचे आणि भगवंताची प्राप्ती करायची. आता आपलं आयुर्मान 100 वर्ष मॅक्सिमम आहे, जास्तीत जास्त. तर आपण ते करू शकत नाही. आपल्याला ते शक्यच नाही आहे. आणि ध्यान आपण करू शकत नाही. पूर्वीचे लोक एवढी वर्षे ध्यान करत होते, पण आता ते त्या कलियुगातल्या जीवांना शक्य नाही. आयुर्मान कमी आहे आणि 3-3.5 मिनिटाच्या वरती आपण कॉन्सन्ट्रेशन करू शकत नाही. त्यामुळे ध्यान योग उपयोगी नाही आहे. त्यानंतर मग त्रेतायुगामध्ये मोठमोठी यज्ञ करायला सुरुवात झाली. यज्ञाद्वारे भगवंतांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न सुरू झाला. तो पण आता सध्या नाही. एवढे मोठे यज्ञ करायसाठी सांपत्तिक स्थिती पण ठीक नाही आहे आणि यज्ञाला मिळणारे पुरोहित पण सध्या उपलब्ध नाही आहे तेवढे शुद्धतेचे. म्हणून तो पण मार्ग उपलब्ध नाही आहे. नंतर द्वापार युगामध्ये भगवंताच्या अर्चविग्रहाची भव्य दिव्य रूपाने पूजा झाली आणि त्याच्याद्वारे भगवंतांना प्राप्त करायचे प्रयत्न झाले. आता ती पूजा अर्चा करणे पण आपल्यासारख्या ह्या कलियुगामध्ये आर्थिक स्थिती पण नाही, मानसिक स्थिती पण नाही, शारीरिक स्थिती पण नाही आणि असे पूजा अर्चा करणारे पुरोहित पण उपलब्ध नाही आहेत. म्हणून ते पण शक्य नाही आहे. म्हणून भगवंतांनी ठरवले, की ह्या कलियुगातल्या जीवासाठी दुसरा कुठलाही मार्ग उपलब्ध नाही. तो भगवंताच्या नामाचं स्मरण करून माझी प्राप्ती करू शकेल. कारण ह्या जीवांना जे शक्य नाही, तशी अवघड प्रक्रिया देऊन त्यांना जर होत नसेल तर त्याचा उपयोग काय? म्हणून भगवंतांनी हा मार्ग निवडून दिला. आणि तुकाराम महाराज काय म्हणतात, वेदांचा अधिकार सामान्यांना नाही. याचा अर्थ वेदांची भाषा समजण्याची कुवत आपणास नाही. वेदांचा अर्थ सामान्याचा नाही, याचा अर्थ काय? वेद हा सर्वांच्यासाठीच आहे, पण तो अर्थ आपल्याला समजत नाही. ह्या आताच्या कलियुगातल्या जीवांना तो अर्थ आपल्याला समजणार नाही. म्हणून जे समजत नाही ते समजण्याचा प्रयत्न करून उपयोग काय? म्हणून इतकी जी वेदाची उच्च कोटीची भाषा आहे ती समजणे आपल्याला कठीण आहे. कारण ते आपल्याला अर्थ त्याचा जर समजत नसेल तर मग त्याचा वाचून तरी उपयोग काय? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यावेळी ही मुस्लिमांचं आपल्यावर राज्य होतं भारताच्या वरती, त्यावेळी सर्व वेद त्यांनी जाळून टाकले. आपला स्वयंपाक करायसाठी वेद फाडून ते जाळत होते आणि त्यातले बरेच वेद नाहीसे पण झाले वेदाचा भाग. पण त्यातला एक वेद आणि काही भाग जो आहे अजून पण पंढरपुरामध्ये सुरक्षित आहे. पण जरी सुरक्षित असला ती भाषा आपल्यासारख्यांना समजणे कठीण आहे. एक अत्यंत उच्च कोटीची वस्तू ग्रंथ आहे तो, म्हणून त्याचा आपण पूजन वगैरे करू शकू. पण त्याचा अर्थ समजणं आताच्या जीवात मला शक्य नाही. पण त्याचं जतन करून पंढरपूरमध्ये ठेवलेलं आहे. पण एक आहे, वेद म्हणजे काय? भगवंताचं स्वरूप आहे. भागवत म्हणजे काय? भगवंताचं स्वरूप आहे. ज्यावेळी भगवान श्रीकृष्ण आपल्या स्वधामाला चालले, त्यावेळी त्यांना विचारलं गेलं, की आता तुम्ही भगवतधामात गेल्यानंतर धर्म कोणाचा आश्रय घेईल? म्हणजे तुमची भक्ती कशी करायची? त्यावेळी भगवंतांनी काय सांगितलं, मी भागवतमच्या स्वरूपात उपलब्ध असेल, त्याच्या श्रवणानं त्याचा आश्रय घ्यानं तुम्ही मला प्राप्त कराल. म्हणून आपण भागवतमचं श्रवण करायचं, भागवतमचा आश्रय घ्यायचा आणि
भगवंताचं प्रेम कसं प्राप्त होईल यासाठी प्रयत्न केला पाहिजे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, की हरिनाम उच्चारणाचा सेवा सोपा मार्गदर्शन. तुकाराम महाराज सुद्धा जे आचार्यांनी सांगितलं, चैतन्य महाप्रभूंनी सांगितलं ते तुकाराम महाराजांनी सांगतात आपल्या अर्थामध्ये, की भगवंताचं नामस्मरण करणे, भगवंताचा जप करणे, भगवंताचा संकेत करणे अतिशय सोपा मार्ग आहे. तो त्याचं अवलंबन आपण केलं पाहिजे. आणि चैतन्य चरितामध्ये चैतन्य महाप्रभू काय सांगतात, कलिकाले नामरूपे कृष्ण होता. चैतन्य महाप्रभूंच्या शिकवणीप्रमाणे कविराज कृष्णदास गोस्वामी जे हे लिहिलं चैतन्य चरितामृत, त्यात काय लिहिलेलं आहे महत्वाचं, कलिकाले नामरूपे कृष्ण अवतार. म्हणजे ह्या कलियुगामध्ये भगवंताच्या नामाच्या रूपात भगवंतानी अवतार घेतलेला आहे. म्हणजे भगवंताचं नाम आणि भगवंत यांच्यामध्ये काही फरक नाही आहे. म्हणून आपण गांभीर्याने जर हरिनामाचा जप केला तर भगवंताची भक्ती आपण प्राप्त करू शकू. पण तेवढ्या गांभीर्याने केला पाहिजे. आपण संकल्प केला पाहिजे कसं करायची. आणि सध्याची आता मी मगाशी सांगितलं तुम्हाला, ते जरी वेद असते आपल्याला तरी सुद्धा ते सर्वसामान्य जीवनात समजणं कठीण होतं. म्हणूनच हे आचार्याने आणि साधू संतांना भगवंतांनी हे सोपं करण्यासाठीच पाठवलेलं आहे. आणि चैतन्य महाप्रभूने अवतार कशासाठी घेतला, ह्या बद्ध जीवांना माझी प्राप्ती जर करायची असेल, त्यांना दुःखमुक्त करायचं असेल तर भागवतम सारख्या ग्रंथाचा घ्या. तोही कधी कधी किचकट वाटत असेल तर हरिनामाचा जप आणि हरिनाम संकीर्तन करायला आपल्याला काहीच अडचण नाही आहे. एवढं का मेंदूला त्रास देणारी गोष्ट नाही आहे. हरिनाम संकीर्तन हरिनामाचं जप कधी कसं करत जाऊ तसं तसं आपलं अंतःकरण शुद्ध होईल आणि भगवंतांची प्राप्ती होईल. हे आपल्या तुकाराम महाराज सुद्धा सांगतात आहेत. आता तुम्हाला मी मागं सुद्धा कितीतरी वेळा सांगितले, बृहद नारदी पुराणात काय सांगितले गेले, हरिनाम 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 केवलम येव केवलम कलो नास्तेव नास्तेव गतिरन्यथा. म्हणजे ह्या मार्गाद्वारेच आपण भगवंतांचं प्रेम प्राप्त करू, अन्यथा कुठलाही मार्ग आपल्याला उपलब्ध नाही. म्हणून त्या मार्गाचा आपण अवलंब करायचा. आणि चैतन्य महाप्रभूंनी अवतार घेऊन हे करून दाखवलं. चैतन्य महाप्रभू सदैव संकीर्तनात व्यस्त असत. ते सदैव भगवंताच्या स्मरणात व्यस्त असत. म्हणून ते भगवंताची भक्ती कशी करायची हे आपल्या उदाहरणाने दाखवून दिलंय. तुकाराम महाराजांनी काय दाखवून, त्यांनी कधी जळी काळी तळी कष्टाने एकच त्यांच्या डोक्यात विषय म्हणजे पांडुरंगाची भक्ती. आणि ते त्यांनी आपल्याला दाखवून दिलं की असं तुम्ही भक्ती केली तर भगवंताची प्राप्ती होईल आणि भगवंतांच्या शाश्वत धामात जाऊन तुम्ही शाश्वत आनंद प्राप्त करू शकाल आणि या दुःखातून सुद्धा मुक्त होऊ शकाल. हे त्यांनी आपल्याला दाखवून दिलं. आणि मी अनेक वेळा सांगितले की आता ह्या कलियुगामध्ये जर आपल्याला भक्तीची अनेक मार्ग 64 मार्ग आहेत ते जर आपल्याला करणं शक्य नसेल, त्या विधिविधानाची पूर्तता, तर 5 मार्ग शास्त्रामध्ये सांगितले, मी प्रत्येक वेळेस सांगतो त्याचं तुम्ही करा. पण त्या 5 मार्गातलं 5ही मार्ग केला तर आनंदच आहे. 1 मार्ग जरी केला तरी चालतोय. आपण 1-2 तास असे काढायचे भगवंताचं नामस्मरण करायचं. बस सकाळी उठल्या अगदी मन स्वच्छ असते, शुद्ध असते सगळं. आपली त्यावेळी भगवंताचं नामस्मरण करायचं. कधी वेळ मिळेल त्यावेळी आपल्या ज्या ग्रंथाचं वाचन करता येईल आध्यात्मिक आणि गुरु परंपरेतनं आलेलं ज्ञान. कारण हे भागवतम किंवा जे तुकाराम महाराज अभंग विभंग सगळे आहे ते गुरु शिष्य परंपरेतनं आलेलं ज्ञान आहे. गुरु शिष्य परंपरेतनं सोडून जे ज्ञान आहे ते एखाद्या दुधाला सापाचा मुखाचा स्पर्श झाला असं त्याचं आहे. म्हणजे त्या ज्ञानाद्वारे आपल्याला आध्यात्मिक ज्ञान मिळत नाही, पण आपली मनस्थिती बिघडून जाते. म्हणून गुरु शिष्य परंपरेतनं आलेलं ते ज्ञान आहे ते अशा साधू संतांच्यानं आलेलं, त्याचा आपण अभ्यास करू, त्याचा आश्रय घेतला तर आपण नक्कीच या दुःखातून मुक्त होऊ. त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. आणि असं नाही आहे, मी हजारो वेळा सांगतो की ही भक्ती मार्गाचा अवलंब करत असताना आपण सर्व प्रापंचिक बाबी सोडून द्यायच्या असं नाही आहे. त्या पण करायच्या आणि ह्या पण करायच्या. दोन्हीचं बॅलन्स करत आपण भगवंताची भक्ती करू शकतो आणि शाश्वत आनंद पण प्राप्त करू शकतो. त्यासाठी महत्वाची बाब काय आहे, आपण साधू संतांच्या किंवा भक्तांच्या संगतीत राहिलं पाहिजे. कारण ज्याच्या संगतीत राहतो त्याच्या संगतीचा परिणाम आपल्यावर होत असतो. अभक्ताच्या संगतीत राहिलो तर त्यांच्या गुणाचा प्रभाव आपल्यावर होत जातोय. मग भक्तीसाठी उत्साह राहत नाही, निरुत्साह होत जातो. उत्साह राहत नाही, उत्साह कमी होतोय. आणि एखाद्या शुद्ध भक्ताच्या संगतीत आपण राहिलो, भक्तांच्या संगतीत राहिलो तर उत्साह राहतो. आणि भक्तीसाठी उत्साह महत्वाचा आहे, चिकाटी महत्वाची आहे. त्याच्याशिवाय आपण या भक्ती मार्गात टिकून राहणार नाही आहे. आपलं मन इतकं दुष्ट आहे. सकाळी आपल्याला बेल वाजली, समजा आपल्याला सकाळी 4:30-5 ला उठून आपण जप करायचा आहे. तर ज्यावेळी आपल्याला रिंग वाजते, आपण सेट करून ठेवतो. रिंग वाजल्यानंतर मन पटकन तयार होत नाही. आणि 5 मिनिटं झोपूया की असं मन सांगायला लागतंय. तर त्याला त्याचं ऐकायचं नाही आपण.
तर बेल वाजली रे वाजली, रिंगटोन आली रे आली की आपण उठायचं आणि आपल्या कार्यक्रमाला लागायचं. मग तर आपलं मन आपल्या चटकन तयार होत नाहीये. असं अनेक 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 वेळा मन आपल्या विरुद्ध करायला लागते, बुद्धीवर हारी व्हायचा प्रयत्न करते. त्यावेळी बुद्धीने समजून घ्यायचं, मन म्हणतंय उठू नको, पण बुद्धी काय सांगते, तुला उठलं पाहिजे, तुझं कर्तव्य आहे, भगवंताची भक्ती करणे तुझं कर्तव्य आहे. तेवढं मनाला बुद्धीवर हारी होऊ द्यायचं नाही आहे. बुद्धीच्या द्वारे आपल्याला जे करायला पाहिजे ते अंगी करायचं. आणि जरी आपल्याला आळस वाटतं, नको आता उठायला, अनेक 10 मिनिटांनी उठूया. पण तुम्ही मनाला जर सांगितलं नाही उठायलाच पाहिजे, उठला तुम्ही तर फ्रेश वाटते. काही आपल्याला अवघड वाटत नाही. आणि मग काय होतंय, आपण नेहमी उठत असू, एखाद्या दिवशी एक 10 मिनिटं आपण उशिरा उठलो, की दिवसभर मनाला कुणकुण लागते, की आज मी उशिरा उठलो. त्यामुळे माझा थोडासा जप कमी झाला. माझं आळसाळल्यासारखं झालं. ज्या त्या वेळी आपण उठून पटकन फ्रेश होऊन सगळं विधी करायला सुरू होतो, तेव्हा आपल्याला एक वेगळा आनंद मिळतो. आता कधी-कधी ब्रह्ममुहूर्तामध्ये जप केला तर त्याचं फळ फार चांगलं मिळतं. हे बरोबर आहे, शास्त्रात सांगते. काही जणांच्या त्यावेळी ड्युटीज असतात, काही विधी असतात त्यांचे करायचे किंवा काही जबाबदारी असतात, त्याच्यामुळे करता येत नाही. त्यावेळी दुःखी व्हायचं नाही आपण, आता मग ह्या वेळेत मला करायला पाहिजे होतं ब्रह्ममुहूर्त, मी करू शकत नाही, अजिबात नाही. आपल्याला ज्या वेळेला करता येईल त्यावेळी करू शकता. चैतन्य महाप्रभूंनी काय सांगितलंय, स्थळ काळ कशाचे बंधन नाही ह्याला आपल्या जप करायला. तुम्हाला ज्यावेळी वेळ मिळत असेल त्यावेळी जप करू शकतो आपण, पण गांभीर्याने करू शकतो. आपण उगीच करायचं म्हणून नाही, गांभीर्याने करू शकलो तर आपल्याला जे हवं आहे ते प्राप्त होऊ शकते. आणि हे सोपं का आपल्याला चैतन्य महाप्रभूंनी, तुकाराम महाराजांसारख्या संतांनी काय दिलंय, की आत्ताच्या जीवात मला हे करणं जमू शकते म्हणून त्यांना हे दिलंय. तर त्याचा आपण आधार घ्यायचा आणि भगवंताची भक्ती प्राप्त करत राहायचं. हेच या अभंगाद्वारे त्यांनी सांगितले. तुकाराम महाराज काय सांगतात अभंगाच्या अर्थामध्ये, वेदाने सांगितलेल्या निषेध विलोप झाल्यामुळे वेद मार्गाचा उच्छेद आला आहे. म्हणजे वेदाचा आता काय, आपल्या ह्या बुद्धिमत्तेच्या दृष्टीने जर विचार केला तर आपल्याला त्याचा अर्थ समजणार नाही, समजून सांगणारे पण नाहीत, आम्हाला समजणार पण नाही. म्हणून ह्या भागवतमचा आश्रय घेतला पाहिजे. तुकाराम महाराजांनी अभंगाने जे साहित्य निर्माण केले त्याचा आश्रय केला पाहिजे. आणि सोपा मार्ग सांगितला, आपल्याला भगवंताचं नामस्मरण करा आणि भगवंताची भक्ती प्राप्त करा. त्या उपदेशाचं आपण आचरण केलं पाहिजे. साधू संतांच्या उपदेशाचा जर आपण अंगीकार केला तर आपण भगवंताचं प्रेम प्राप्त नक्कीच करू, त्यात काय अवघड नाही होणार. पण केलं पाहिजे, गांभीर्याने केलं पाहिजे. आणि मन विचलित होणार हे ठरलेलं आहे. आणि मनाला वाटणार मी इतके दिवस करायला लागलोय, 16 माळा जप करतोय किंवा नामस्मरण करतो तरी पण काय फरक पडत नाही. आपल्याला कुठल्या वेळी काय मिळणार आहे आपण ठरवून चालत नाहीये. आपण कर्मनिर्वाह अधिकार असते. कर्म करायचा आम्हाला अधिकार आहे. कर्म करत राहायचं. आम्हाला त्यात यश द्यायचं, अपयश द्यायचं, कधी यश द्यायचं ते भगवंत ठरवतात. आपल्याला वाटतंय भगवंताने मला अपयश दिलं, पण त्या अपयश देण्यापाठीमागे पण भगवंताची काहीतरी सुहृदयपूर्वक इच्छा असते आपल्या प्रती. म्हणून ते भगवंत तसं करतात. आपण कधी हताश व्हायचं नाही. भगवंत ज्यावेळी आपल्याला जे हवं ते देत असतात. आपण काय करतो, आपल्या बुद्धीद्वारे ठरवतोय की मला आताच हे पाहिजे, त्यावेळी हे पाहिजे, अशा वेळी. पण त्याच्याद्वारे नाही, आपल्या कर्माप्रमाणे, प्रारब्धाप्रमाणे, भगवंताच्या इच्छेप्रमाणे भगवंत आपल्याला जे हवे असेल, जे हवं आहे आपल्यासाठी उपयुक्त आहे आमच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी, ते देतात. म्हणून आपण परिपूर्ण 100% भगवंताला प्रति शरणागती घेऊन ते जे आपल्याला देतात त्याच्यावरती विश्वास ठेवायचा. जे आहे कुठल्या झोपतेवेळी विचार करायचा, भगवंता आज मला तू दिवस दिलास, तुझ्या कृपेमुळे आज मी हे कार्य करू शकलो, उद्याचा दिवस मला बघू द्यायचा की नाही आपल्या हातात आहे. असे भगवंत आपल्याला जे जे देतात ते आहे ते स्वीकारायचं. भगवंताच्यावरती पूर्ण श्रद्धा आपली असली पाहिजे. आपण भडे एवढे संशय नाही की एवढं केलं, जगाचं रहाटकडे एवढं, जर चंद्रावर मनुष्य गेला, सगळं गेला. पण एक साधे पाण्याचा थेंब भगवंताशिवाय आपल्याला निर्माण करू शकतो का? जरी केला तर एवढं एवढं किती हजारो लाखो लिटर पाणी जे पावसाद्वारे पडतंय, ते भगवंताची कृपा म्हणूनच होतंय. आता साधं बघितलं, यावेळी जरा थोडासा पाऊस जर लांबणीवर पडला, तर काय अवस्था झाली आपली? आपण काय करू शकतो का? काहीही नाही. हवा, पाणी, ऑक्सिजन, आपल्या कोरोनाच्या वेळी ऑक्सिजनची काय किंमत आहे ते समजलं. एवढं भगवंतांनी सगळं आपल्या प्लॅनिंग प्रमाणात दिलंय. त्यांचा उद्देश काय? त्या जीवात्म्याला आहे त्याच्यात व्यवस्थित ठेवून माझ्या भक्ती मार्गाचा अवलंब करून ते माझ्या धामात यावेत, हे भगवंताची इच्छा आहे. भगवंताच्या इच्छेशिवाय आपण काहीही करू शकत नाही. आपण भक्त जे आचार्य आपल्याला सांगतात, ज्या मार्गाचा आपण अवलंब करून भगवंताचे भक्ती मार्ग स्वीकारायचा, ते फक्त करत राहायचं. यश कधी मिळणार, कधी किती आपल्याला दिवस जगावे आहेत, काय आपल्याला आयुष्यात आपण किती सुख भोगणार आहे, काय सुख भोगणार आहे, हे सगळं इथं जन्माच्या वेळी लिहिलेलं आहे. त्याप्रमाणे आपण भोगू. त्याच्यात काही फरक पडणार नाहीये.
ज्यावेळी आपला जन्म होतो त्यावेळीच आपण किती श्वास जगणार आहोत आणि आपल्याला किती मिळवणार आहोत, त्याच्यापेक्षा 1 रुपया जास्त मिळणार नाही, कमी मिळणार नाही. त्याच्यापेक्षा 1 श्वास जास्त जगू शकणार नाही. हे भगवंताने अगोदर ठरवून दिलेलं आहे. मग अननेसरी त्यामध्ये प्रयत्नात राहून आपण का आपला वेळ वाया घालवायचा? आपलं आयुष्य का वाया घालवायचं? जेवढं आयुष्य आपल्याला मिळालंय, ते आपण जास्तीत जास्त भगवंताच्या भक्तीद्वारे घालून आपण ह्या दुःखातून मुक्त व्हायचा प्रयत्न केला पाहिजे. हरे कृष्ण. वेळ झालेला आहे. कोणाला काय विचारायचं असेल तर विचारू शकतो. कृष्ण. धन्यवाद प्रभूजी. खूप छान तुम्ही हरे कृष्ण. वेदांचं जे नॉलेज आहे, वेदांचं जे ज्ञान आहे ते असंच कोणी समजून नाही घेऊ शकत आणि खूप छान तुम्ही निरूपण केलं प्रभूजी. कोणाचा काही प्रश्न आहे का? विचारायचं आहे का कोणाला काही? तर विचारू शकता तुम्ही अनम्यूट करून. एकदा मनाला काय वाटतंय, आपण प्रत्येक याच्यामध्ये फिरून फिरून तिथेच येतो. कारण तेच आपल्या जीवनातला उद्देश आहे ना, महत्वाचा विषय तोच आहे. मग त्याच्यावरच आपण चर्चा करू. इकडच्या तिकडच्या गप्पा मारून काय उपयोग? आपला जो उद्देश आहे तो भगवंताचं प्रेम प्राप्त करणं हा उद्देश आहे. जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून सुटणं आणि भगवंत प्राप्त करणं हाच आपला उद्देश आहे. मग त्याच्याबद्दलच चर्चा करू ना आपण. आणि ते कसं करू? भक्ती मार्गाने करू. भक्तीशिवाय दुसरा मार्ग नाही. तेच आपण ऐकणार. अनेक उदाहरणं जरी दिली तर आपण तिथंच येणार. तर हा प्रत्येक जीवात्म्यासाठी महत्वाचा आहे. हो, हो. नक्कीच प्रभूजी. ठीक आहे प्रभूजी. कोणाचा प्रश्न तर नाहीये. थांबूयात आपण इथेच. ओके. हरे कृष्णा. धन्यवाद. कृष्ण वाञ्छकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः कोटि अनंत वैष्णववृंदे कोटि वैष्णववृंद की जय. प्रभुपाद की जय. हरे कृष्ण प्रभु जी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण प्रभु जी, प्रणाम दंडवत प्रभुजी. दंडवत प्रणाम. हरे कृष्णा. दंडवत प्रणाम.